तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या रस्ते नसलेले पूल चर्चेत आहेत. पूल बांधले पण पुढे रस्तेच नाहीत. या आशयाचे पूल जे आहेत ते अनेक हिंगोली जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे. मी अशाच एका पुलावरती आहे जे की औंढा तालुक्यात आणि कळमनुरी विधानसभेमध्ये हा मोठा भव्य दिव्य असा पूल बांधलेला आहे. आपण बघतोय की पुलाला कठडे सुद्धा नाहीत. कयाधू नदीवरती पूर गावाशेजारी हा पूल बांधलेला आहे. मागच्या अनेक वर्षापासून 2000 जवळपास 8 पासून जे आहे त्या पुलाचं 8 रोजी जे आहे 2008 साली जे आहे त्या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पुढे जमिनीत अधिग्रहण केला नाही. जमिनी अधिग्रहण न केल्याने जे आहे ते हा पूल कुठेतरी दुरुपयोगी बनलेला आहे, कुच कामी बनलेला आहे. कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केले. मात्र जसं की आपण येलदरी आणि जिंतूर मार्गावर शेनगाव आणि जिंतूर मार्गावर येलदरी गावाजवळ पूल दाखवता, तीच परिस्थिती जी आहे ती याही पुलाची आहे. कोट्यवधी रुपये खर्च झाले मात्र पुढे जमिनीत शेतकऱ्यांचे अधिग्रहण केले नाही. त्यामुळे कुठेतरी हा पूल जो आहे तो कुच कामी झालेला आहे. ना याच्याकडे इतकी राजकारणी लक्ष देत आहेत ना जिल्हा प्रशासन. 2008 पासून या कळमनुरी विधानसभेचं आताचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष असलेले गजानन घुगे यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलं. तर त्यानंतर जे आहे ते दिवंगत राजीव सातव यांनीही या विधानसभेचं नेतृत्व केलं. त्यानंतर संतोष टारफे माजी आमदार संतोष टारफे यांनीही या विधानसभेचं नेतृत्व केलं. आणि आता मागच्या 10 वर्षापासून म्हणजेच मागच्या 2 टर्म झाले विद्यमान आमदार संतोष बांगर याच कळमनुरी विधानसभेचं नेतृत्व करतायत. त्यांचंही मागच्या काही वर्षामध्ये या पुलाकडे लक्ष गेलं नाही. खरं तर येथील राजकारणी असतील, जिल्हा प्रशासन असेल, यांनी जे आहे ते या पुलाकडे लक्ष द्यावं. होणारे अपघात, होणाऱ्या दुर्घटना लक्ष देऊन टाळाव्यात. आणि उर्वरित जे काय 500 मीटरचं शेतकऱ्यांची मागणी आहे की 500 मीटरसाठी हा पुलाचं काम रखडले आहे. समोरील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण असतील, शिवरस्ता असेल, जे असेल तर जिल्हा प्रशासन आणि येथील राजकारण्यांनी मध्यस्थी करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा आणि कोट्यवधी रुपये खर्च केलेले कुठेतरी उपयोगात यावे अशीच मागणी या परिसरातील गावातील ग्रामस्थांनी केलेली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये रस्ते नसलेले पूल चर्चेत आहेत. काही दिवसापूर्वी TV9 मराठीने जिंतूर शेनगाव रस्त्यावरती पूर्णा नदीवरती टोंगदार पूल बांधला, मात्र त्या पुलाच्या समोर रस्ताच नव्हता अशी आशयाची बातमी प्रसारित केली होती. आणि याच बातमीची दखल जे आहेत ते येथील राजकारणी असतील त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने घेतली होती. आणि TV9 मराठीच्या बातमीनंतर येलदरीच्या पुलाला जवळपास 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आणि पुन्हा मी अशाच एका दुसऱ्या पुलावरती आहे जे की कळमनुरी तालुक्यातील पूर गावामध्ये हा पूर आहे. पूर गावाच्या शिवारामध्ये म्हणा की पूर गावानजीक कयाधू नदीपात्रावरती हा पूल आहे. बोलले जाते की हा पूल जो आहे ते 2008 साली आताचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेव्हाचे आमदार गजानन घुगे यांनी या पुलासाठी पाठपुरावा करून जे आहे ते हा पूल बांधला. मात्र 17 ते 18 वर्ष हा पूल जो आहे तो रखडलेला आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण पूल बांधून तयार आहे मात्र पुढे जे शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी विनंती करेल की जमिनी आहेत आणि ह्या जमिनी पूल कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला, मात्र जमिनी जे आहेत ते अजूनही अधिग्रहण केलेल्या नाहीत. आणि जमिनी अधिग्रहण केल्या नसल्याने जे आहेत ते या पुलाचं जे आहे ते दुरुपयोग झाले, पूल कुठल्याही कामात आलेलं नाही. आपल्या इथले रहिवासी आहेत. किती वर्ष आणि पूल बांधल्यानंतर समस्या काय आहेत तुम्हाला? पूल बांधून बरेच वर्ष झाली. बरं, तरी पण इकडे जायला रस्ता नाही आणि याच्या ढोरं वासरं बैलगाड्या जातात ते खालं पडायलीत आणि एक माणूस सुद्धा दगावला आणि जनावर किती पडून हे झाली. तरी शासनानं एवढी दखल घ्यावं की आम्हाला याच्या कटोडे बांधून द्यावं आणि समोरचा जे रस्ता आहे 500 मीटरचा तेवढा जोडून द्यावं एवढी. खरं तर मागच्या 18 वर्षापासून जे केवळ फक्त 500 मीटरच्या रस्त्यासाठी हे काम रखडलेलं आहे. कोट्यवधी रुपये आपल्याला खर्च झालेले आहेत. तेव्हाचे आमदार गजानन घुगे, त्यानंतर पुन्हा दिवंगत खासदार राजीव सातव ही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी विद्यमान आताचे आमदार संतोष बांगर मागच्या 10 वर्षापासून आमदार आहेत. मात्र एकाही राजकारण्यांनी या पुलाकडे लक्ष दिले नाही आणि त्यांना लक्ष द्यावं असंही वाटलं नाही. नेमकं इथल्या राजकारण्यांना का नाही वाटलं की इथं लक्ष द्यावं म्हणून? आता हे 2008 पासूनचा गजानराव घुगे आमदार होते तुम्ही सांगितलं जातात तेव्हापासूनचा हा 3 तालुक्याला जोडणारा हा पूल आहे. इथे हिंगोली, कळमनुरी आणि औंढा तालुक्याच्या मधोमध असणारा हा सेंटरचा पूल आहे आणि दळणवळणासाठीचा मंजूर केलेला हा पूल आहे.
पण एवढा मोठा खर्च करून प्रशासनानं फक्त 500 मीटर शिवरस्ता असूनही प्रशासन याच्यामध्ये कुठलीही दखल घेत नाही आणि रस्ता शासनाचा असूनही ते मोकळा केला जात नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण येथे दळणवळणाची कुठली व्यवस्था नाही. पण आता जे या हिशोबाने वाटतंय की आताचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदार 100% अशी शाश्वती आहे. त्यांचा कामाचा हुनर बघून आणि त्यांचं जे लोकप्रियता बघून ते आम्हाला या गावकऱ्यांना या 3 तालुक्याच्या त्यांच्या मतदारसंघात असलेल्या यांना हे रस्ता दळणवळणासाठी मोकळा करून निधी उपलब्ध करून देतील ही आम्हाची गावकऱ्यांची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तुम्ही आता बोलताना म्हणले की 3 तालुके हिंगोली जिल्ह्यात एकूण 5 तालुके आहेत, मात्र त्यापैकी 3 तालुके जे आहेत ते या पुलाला अटॅच होतात. इकडे औंढा तालुका आहे, इकडे कळमनुरी आणि इकडे हिंगोली. 3 तालुक्याचं असताना जमीन जे आहे ते अधिग्रहण करण्यासाठी काही अडचणी आहेत का? शेतकरी याला विरोध दर्शवतात का? नेमकी अडचण काय, का लांबलं एवढं? शेतकऱ्या जर का प्रशासनानं मनावर जर घेतलं तर शिवरस्ता आहे, त्या शिवरस्त्याने नेलं तर कुठल्याही पद्धतीची अडचण येत नाही. परंतु इथे त्या वेळेसपासून आता मागेल 2008चे प्रकरणापासून जर बघितलं तर नेमकं प्रशासन करत नाही का, याला कुठल्या पद्धतीचा दुजोरा भेटत नाही, त्याच्यात निष्क्रियता का ही बाजूला टाळून फक्त आम्हाला आमच्या दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा आहे तो खुला करावा. आता तरी प्रशासनाने याच्यावर दक्षता घ्यावी आणि आम्हाला दळणवळणासाठी हा रस्ता खुला करावा. तुम्ही मागणी नाही केली याच्या अगोदर? केलेली आहे, ठराव दिलेला आहे. बरं. हो, ग्रामपंचायतची मागणी केली, ठराव दिलेला आहे, सर्व पत्र आहेत, रिशूड आहेत तशा. आपल्यासोबत गावच्या सरपंच आहेत, तर काय सांगाल काकू, आता समस्या काय आहेत त्या पुलामुळे, अडचणी काय आहेत? काय नाही, संतोष दादा आमदारांना आमचा एवढा रस्ता करून द्यावा. बरोबर. काय घटना घडतील का इथं? काही पूल हो नाही, एक कठडे माणूस पडून नेला, ढोर वासरं पडतं, पावसाळ्यात लय अडचण येते जाणे येण्याची. आपण बघतोय की या कळमनुरी विधानसभेचे आमदार विद्यमान संतोष बांगर आहेत आणि या गावकऱ्यांना आणि याच पुलावरती प्रवास करणाऱ्यांना सगळ्याला आशा आहे की विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी या पुलाकडे लक्ष घालावं आणि हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी अपेक्षा या सर्व ग्रामस्थांनी जे आहेत ते व्यक्त केलेली आहे. बघूयात पुढे काय घडते, यावर आमदार लक्ष देत आहेत का किंवा मग जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देतंय का, आणि जे या पुलामुळे गावकऱ्यांना अडचणी भेडसावतात, अडचणी निर्माण होतात, त्या अडचणी दूर होत आहेत का, हे एवढंच बघणं महत्वाचं आहे. त्यामुळे मग शाहनाज संदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पूर, कळमनुरी, हिंगोली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.